व्यासपीठ गावची खबर न्यूज। रोहा तालुक्यातील साणेगाव इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेट्टी कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी कंपनीच्या गेट बाहेर आमरण उपोषण सुरू आहे। 3 दिवसात कंपनी व्यवस्थापकांसह एकही शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्यानं ती उपोषणकर्ते कामगारांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। उपोषणस्थळी महिला, लहान मुलं, अबालवृद्ध तळ ठोकून बसलेत, परंतु शासनाला याचा काहीही सोयरसूतक नसल्यानं आरपीआय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिलाय। कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन उग्र होईल, तर कंपनीत एकही गाडी आत बाहेर जाऊ देणार नाही व अधिकाऱ्यांना रोखण्यात येईल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिलाय। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील साणेगाव इंडो एनर्जी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जेट्टी आहेत। या ठिकाणी गावातील लोकांच्या जमिनी गेल्यानं त्यांना कामावर घेण्यात आले होते। अनेक वर्ष काम करूनही पगारवाढ होत नसल्यामुळे कामगारांनी युनियनचा मार्ग अवलंबला आणि त्यांनी दिलेल्या लढ्याला न्यायालयाच्या आदेशानुसार यश आले। कंपनी व्यवस्थापकांनी कामगारांना कामावर घेतले, मात्र कोरोना महामारी येताच कामावरून बंद केलं। तेव्हापासून हे भूमिपुत्र कामगार कंपनी विरोधात लढा देत आहेत, परंतु त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी कंपनीच्या गेट बाहेर आमरण उपोषण सुरू आहे। 3 दिवसात कंपनी व्यवस्थापकांसह एकही शासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट न दिल्यानं उपोषणकर्ते कामगारांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा दिलाय। रायगडमध्ये पेटलेलं हे आंदोलन आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। त्यानुसार कंपनीने सर्व कामगारांना कामावर घेतले, परंतु नंतरच्या 2020च्या कोरोना काळात या कामगारांना कामावर आल्यानंतर सगळं बंद होतं, सर्व ठिकाणी बंद असल्यामुळे त्यांना कारण देऊन घरी पाठवायचे की जा तुम्ही घरी, कामावर कोणाला काढत नाही, प्रत्येकाने घरी जा, आपल्याला काही काम नाही। त्याच्यामुळे हे सगळे कामगार ड्युटीवरून घरी जायचे आणि त्याचं सगळं त्यांनी एक असं वातावरण तयार केलं की ह्या कामगारांना आपण असं कंपनीतून काढून टाकता येईल। त्यांना कामगारांवरती प्रचंड रोष होता, युनियन केली होती म्हणून। मग त्यांनी कंपनीच्याच प्रशासनाचा अधिकारी नेमून यांची इन्क्वायरी करून यांना कंपनीमधून काढून टाकलं। खऱ्या अर्थाने कोर्टाची आदेश असताना कामगारांना काढून न टाकता त्यांना त्यांचे अधिकार देऊन या ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवणं गरजेचं असतं। आणि आज या ठिकाणी जे उपोषणावर बसलेले सगळे साणेगाव बौद्ध वाड्यातील सर्व जे कर्मचारी आहेत, ग्रामस्थ, त्यांच्यासमोर बहुजन समाजाचे कर्मचारी देखील आहेत, यांना आदिवासी समाजाचा आहेत। तर या सगळ्यांना कामावर न घेता गेले ह्या 8-10 वर्षात त्यांच्यावर अन्याय त्यांचा कंपनी व्यवस्थापनाचा चालू असताना त्यांना कामावर न घेणं, त्यांना सतत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी न्याय मागायला जाते त्या ठिकाणी प्रशासनाला कंपनीने राजकीय त्यांचा जो काही वरदस्ता असेल त्यांच्या माध्यमातून दाबण्याचं काम केलं आणि आमच्या या कर्मचाऱ्यांवरती अन्याय केला। आज शेवटी सर्व ठिकाणी प्रयत्न करून देखील त्यांना न्याय मिळत नसताना मग त्यांनी गेल्या परवा 14 एप्रिलला या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला, कारण या ठिकाणी बौद्ध बांधवांवर जर अन्याय होत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कधीच शांत बसणार नाही। जिथे जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि पॅन्थर त्या ठिकाणी जागे होतात आणि या ठिकाणी आम्ही आलो, त्यांना पाठिंबा दिलेला आहे। कंपनी व्यवस्थापनाला मला इतकं सांगायचं आहे की तुम्हाला आमच्या जमिनी चालतात, परंतु आमचे कामगार चालत नाही। ही जी तुमची काम करायची पद्धत आहे ही बंद करा, सर्व कामगारांना कामावर घ्या, अन्यथा येत्या काही दिवसात कंपनीच्या समोर या ठिकाणी जे आंदोलन होईल त्या आंदोलनातून रोहा तालुका पूर्ण जाम करण्यात येईल। रायगडचे कलेक्टरांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की या कामगारांचा आपण विचार करा आणि या ठिकाणी निर्णय घेऊन ताबडतोब त्यांना कामावर घ्यायला सांगा, अथवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती देखील आरपीआयच्या तर्फे फार मोठा मोर्चा काढला जाईल। त्या ठिकाणी जेलभर आंदोलन झालं तरी चालेल, पण आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार। या ठिकाणी जर आमच्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी ही जेटी चालू देणार नाही, इथे चालणार